श्रीराम। आज आपण बनवणार आहोत खूपच स्वादिष्ट आणि झटपट असा बटाट्याचा पराठा। सकाळच्या न्याहारीला किंवा डब्याला परफेक्ट अशी रेसिपी आहे। चला तर लगेच सुरुवात करूया। तर आपण एका बटाट्याचे 3 काप करून घेतले। असे 3 बटाटे घेतले आहेत। ते आपण कुकरला लावणार आहोत। त्यात आपल्याला 1 टीस्पून नमक घालायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचं आहे। त्याची 3 शिट्या आपल्याला करून घ्यायची। आता आपल्याला 5 ते 6 पाकळ्या लसूणचे घ्यायचे आणि 3 हिरवी मिरची घ्यायची। याचं आपल्याला करायचं काय, मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे। तुम्ही ठेचून घेऊ शकता। आता आपण डो तयार करणार आहोत पराठ्याचा। त्यासाठी आपण 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय। त्यात 1 टीस्पून नमक घालतोय। तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये 1 वाटी मैदा घालायचा असेल तर घालू शकता, स्किप केला तरी चालेल। पराठा फाटू नये यासाठी आपण ॲड करतो। सॉफ्ट बनवायचं आहे, हार्ड बनवायचं नाही। आपण बटाट्याला छान स्मॅश करून घेऊया। तेल टाकायला ठेवले। तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यात घालायचे सगळं जिरे। तेल टाकल्यानंतर त्यात घालूया जिरं छान तळल्यानंतर आपल्याला त्यात कढीपत्ता घालायचा आहे। पराठा बनवताना तो कढीपत्ता काढून घ्यायचा आहे। फोडणी देताना आपण कढीपत्ता त्यात घालून टेस्ट येते। तर ती खाली जळते। आपण त्यात आता बटाटा घालून घेऊया आणि छान परतवून घेऊया।
कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर घातल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागते. ही तुम्ही भाजी वडापावच्या भाजीसारखी तशीच सेम लागते. तुम्ही ती भाजी वडापाव बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे आपला हा पराठा